या पुढच्या बातमीकडे दिल्लीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। यामध्ये राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना ही मुंबईमध्ये काही जागा सोडण्यासाठी तयार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेना 10 ते 12 जागा लढण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मात्र भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये जागा लढणार आहे। ठाणे कल्याणसाठी शिवसेना आग्रही आहे, त्यामुळे तिकीट कापलेल्या खासदारांचं पुनर्वसन करण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीमध्ये जागा वाटपासंदर्भात महायुतीची बैठक झाली आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा झाली आहे। अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। तर दिल्लीमध्ये महायुतीचं नेमकं काय ठरलं पाहूयात। राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कमी जागांच्या बदल्यात विधानसभेला अधिक जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे गट मुंबईतील जागा भाजपला सोडणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। ठाणे आणि कल्याण मतदारसंघांसाठी शिवसेना ठाम आहे। तिकीट कापलेल्या खासदारांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन मिळाल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। विधान परिषदेवरील रिक्त आणि राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी दिली जाईल अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते।